श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, आज गुरुवार आहे आणि आज गुरुपुरुषामृत योग देखील आहे. तर हा जो गुरुपुरुषामृत योग आहे तर तो मध्यरात्री म्हणजे बुधवारच्या मध्यरात्री 1:03 सुरू झालेला आहे. म्हणजे गुरुवार लागलेला होता आणि त्यावेळेस 1:03 हा सुरू झालेला आहे आणि 7:12 हा योग समाप्त झालेला आहे. परंतु ही तिथी जी आहे तर ती सूर्याने पाहिलेली आहे. त्यामुळे या दिवसाचा पूर्ण दिवसभर हा गुरुपुरुषामृत योग राहणार आहे. त्यामुळे हा पूर्ण दिवस जो आहे तर ही तिथी साजरी होणार आहे. त्यामुळे आज आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर अशी ही एक वस्तू फेकायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही संकट असतील, अडचणी असतील, दुःख असेल, दारिद्र्य असेल किंवा मग आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली असेल, आपल्या घरावर कोणीतरी करणी बाधा, वाईट बाधा अशा काही गोष्टी जर केलेल्या असतील तर त्या सर्व दूर होऊन जातील आणि त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती देखील होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा आहे, काय आपल्याला फेकायचं आहे याबद्दलची सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. गुरुपुरुषामृत योग हा खूप दिवसानंतर आलेला आहे आणि जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुरुषामृत योग तयार होत असतो. त्यामुळेच बघा, आपल्याला या दिवशी सोनं चांदी खरेदी करणे याला खूप सारं महत्त्व आहे. या दिवशी गुंजभर जरी सोनं खरेदी आपण करावं. जर आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नाही तर तुम्ही सोन्याहून सुद्धा अनमोल अशा वस्तू आपल्या घरी खरेदी करून आणू शकता. तर पहा, सोन्यापेक्षाही अनमोल अशा गोष्टी म्हणजे आपल्या देवघरामध्ये ज्या वस्तू आपल्याकडे नाहीत, म्हणजे आपल्याकडे जर देवी लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर फोटो तुम्ही आपल्या घरी घेऊन या, किंवा मग आपल्याकडे कमळगट्ट्याचे मणी नसतील किंवा मग माळ नसेल तीसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता. त्याचबरोबर श्रीयंत्र, आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आसनस्थान जे आहे, आपल्या घरातून जर लक्ष्मी बाहेर जावे नाही असं वाटत असेल तर श्रीयंत्र आपल्या घरी खरेदी करून नक्की आणावं आणि त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ देखील आणावी. त्याचबरोबर दक्षिणावर्ती शंख जो आहे तो सुद्धा तुम्ही या दिवशी घरी खरेदी करून आणू शकता. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत तर त्या आपल्याला घरी खरेदी करून आणायच्या आहेत. जर आपल्याकडे नसतील तर, म्हणजे आपल्याला सोनं खरेदी करणं नाही जमलं तर ह्या गोष्टी नक्की खरेदी करून आणा. पिवळ्या कोवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात, त्यासुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणू शकता. आता बघा, आजचा हा पूर्ण दिवसच खूप शुभ आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये जरी तुम्हाला वेळ नाही, वर्किंग वुमन आहात, दिवसभरामध्ये संध्याकाळी तुम्हाला वेळ नाही भेटला तर तुम्ही दिवसभरामध्ये ह्या गोष्टी करू शकता, हा उपाय करू शकता. परंतु हा उपाय जर आपण संध्याकाळी 6च्या नंतर जर केला तर ह्या काळामध्ये बघा, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येण्याचा जो काळ असतो तो काळ अगदी सकारात्मक असतो आणि त्या काळामध्ये आपण जे काही उपाय करतो ना ते उपाय अगदी कारगर ठरत असतात, आपल्याला 100% रिझल्ट देणारे ठरत असतात. त्यामुळे पहा, संध्याकाळी 6 नंतर जर आपण अशी ही एक वस्तू आपल्या घराच्या बाहेर फेकलीत, आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती घरातून बाहेर जाते. आपल्या मनामध्ये सुद्धा ज्या नकारात्मक गोष्टी चाललेल्या असतात त्या सुद्धा येत नाही. तर पहा, आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत. तर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. त्या लवंगा कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा किडलेल्या आपल्याला न घेता चांगल्या व्यवस्थित लवंगा घ्यायच्या आहेत. त्याला पुढे फूल असणाऱ्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला घ्यायची आहे चिमूटभर पिवळी मोहरी. पिवळी मोहरी जर आपल्याकडे नसेल तर तुम्ही किराणा मालाच्या दुकानातून खरेदी करून आणू शकता. जर तुम्हाला तिथेही नाही भेटली तर आपल्या घरामध्ये काळी मोहरी असते. पहा, आपण जी काही स्वयंपाकघरामध्ये तडका लावण्यासाठी वापरतो ती मोहरी घेतली तरी चालेल. तर पहा, ह्या लवंग आणि आपली पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्या वस्तू आपल्याला आपल्या पूर्ण घरामधून फिरवायच्या आहेत. घरामधून फिरवल्याच्या नंतर आपल्याला त्या वस्तू घेऊन आपल्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे. मुख्य दरवाजामध्ये गेल्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा जो आहे तर त्याची चौकट आणि खालचा उंबरठा याला टेकून आपल्याला त्या वस्तू 5 वेळा उतरवायच्या आहेत. म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावरून त्या 5 वेळा उतरवायच्या आहेत
आणि त्या वस्तू आपल्याला नंतर घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराची जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला ह्या वस्तू आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. तर पहा, ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घराच्या साईडली जर कुणाचं घर असेल किंवा मग कुणाचे कपडे वाळत आहे किंवा कुणाचं टेरेस असेल तर अशा वेळेस आपल्याला अशा ठिकाणी न फेकता कुठेतरी मोकळ्या प्लॉटमध्ये जायचं आहे आणि आपल्या घराच्या दक्षिण साईड धरून त्या साईडने ते फेकून द्यायच्या आहेत. आणि या आपल्या चांगलं करण्यासाठी दुसऱ्या कुणाचं वाईट होईल असं आपल्याला अजिबात वागायचं नाही. यामुळे काय होतं, ज्या गोष्टी आपण आपलं स्वतःचं चांगलं करण्यासाठी जर दुसऱ्याचं वाईट जर झालं तर आपलं त्यापेक्षाही जास्त वाईट होऊ शकतं. त्यामुळे आपण कधीही ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कुणाच्या अंगावर जाणार नाही, कुणाच्या घरावर फेकणार नाही, याची काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे. तर पहा, ह्या सर्व गोष्टी आपण घरातून फिरवत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर पहा, आजचा जो योग आहे तर तो अतिशय पवित्र योग आहे. गुरुपुरुषांबोक योग हा खूप दिवसानंतर आलेला आहे आणि ह्या वर्षीचा हा शेवटचा दुर्मिळ गुरुपुरुषांबोक योग आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करायला अजिबात विसरू नका. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.